नमस्कार. लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिलांचे वडील नाहीयेत, पती नाहीयेत, तर अशा महिलांनी ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. ज्या महिलांचे के-वाय-सी करण्यासाठी वडील नाहीत, पती नाहीत, अशा महिलांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये कोणताही ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझरमध्ये सर्च करायचे ladkibahin.महाराष्ट्र.gov.in अशा प्रकारे सर्च करायचे. त्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट दिसून येईल आणि वेबसाईटवर तुम्हाला इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. या ऑप्शनवर क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ई-के-वाय-सी करण्यासाठी ओपन होईल. यामध्ये तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचे, म्हणजे जी काही महिला असेल त्या महिलाचा आधार कार्ड नंबर टाकायचे. आपण येथे आधार नंबर टाकून घेऊयात. त्यानंतर कॅप्चा फिल करून घ्यायचे. त्यानंतर इथे खाली मी सहमत आहे या टिकवर क्लिक करायचे आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वडिलांचा, पतीचा आधार क्रमांक टाका असा ऑप्शन येईल. तर यामध्ये ज्यांचे वडील नाहीयेत, पती नाहीयेत, तर अशा महिलांनी कोणत्याही प्रकारचा कोणाचाही आधार कार्ड नंबर टाकायचा नाहीये. हा ऑप्शन सोडून द्यायचे तुम्हाला आणि जो काही तुमचा बॅक बटन आहे तो बॅक बटन करायचे. यानंतर तुम्हाला काय करायचे, जो काही शासन निर्णयानुसार तुम्हाला तुमची जी काही अंगणवाडी सेविका असेल त्या अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला तुमच्याजवळ जर वडील नसतील तर वडील नसल्याचा तुम्हाला एक डॉक्युमेंट घेऊन जायचे, जो काही तुमच्याकडे पुरावा असेल. पती नसेल तर पतीचा काही डेथ सर्टिफिकेट असेल तो द्यायचे. वडील डेथ झाले असतील तर वडिलांचा डेथ सर्टिफिकेट द्यायचे. जर महिला घटस्फोट झाला असेल तर ते घटस्फोटाचा जो काही सर्टिफिकेट असेल तो सर्टिफिकेट द्यायचे. आणि त्याच्यानंतर जे काही अंगणवाडी सेविका असेल त्या डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करीन आणि तुमची जी काही ई-के-वाय-सी पूर्ण करेल व तुमचा जो काही लाभ आहे तो लाभ तुमचा चालू राहणार आहे. तर अशा पद्धतीने ज्यांना वडील नाहीयेत, पती नाहीत, तर अशा पद्धतीने त्या महिला ई-के-वाय-सी करू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा.